सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर वागदरी ते शिरशी या गावाला जोडणारी वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। बोरी नदीच्या पुलावर 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलेलं आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील किनी परिसरामध्ये दमदार पाऊस झाला। किनी परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले। अनेक शेतात पाणी भरलं। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। मुसळधार पावसाने शिरबळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला। याटा या परिसरातील शेतीला याचा मोठा फटका बसला। पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक घटली आहे। 1572 क्युसेक पाणी येत असल्याने धरणाचे मुख्य 27 दरवाजे 27 पैकी 18 दरवाजे बंद करण्यात आले, तर तब्बल 21 दिवसांनंतर जायकवाडीतून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे। परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला यावर्षी 55 नवीन बसेस देण्यात आल्या आहेत। मात्र गेल्या 2 वर्षात 130 एसटी बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत, त्यामुळे सिंधुदुर्ग विभागाला एसटी बसेसची कमतरता जाणवते आहे। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये एकलव्य संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा निघाला। नागरिकांच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन आणि उपाययोजना देण्याची मागणी करण्यात आली। केंद्र सरकारच्या स्वच्छ हवा सर्वेक्षण 2025 मध्ये जळगाव शहराने देशात 26वा क्रमांक पटकावलेला आहे। 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटातील 42 शहरांमध्ये जळगावने 200 पैकी 166 गुण मिळवलेला आहे आणि आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे। अमरावतीने या श्रेणीत पहिला क्रमांक मिळवलाय। लातूर, सोलापूर सारखी शहरे जळगावच्या पुढे गेलेली आहेत। बोलेगावमधील चिंतामणी पोलीस कॉलनी आणि धर्मवीर चौक परिसरात नागरिक आक्रमक झाले। महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण आणि हलगीनाद आंदोलन करण्यात आलं। ड्रेनेज लाईन आणि खराब रस्त्यांमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। बीडच्या गेवराईमध्ये नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला। सासरच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केलाय। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी मृत विवाहितेच्या आई-वडिलांनी केली आहे। छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 8 इंडिया। सांगली जिल्ह्यातील वाटेगावमधील दरा परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन बघायला मिळालं। परिसरात भीती पसरलेली आहे। रात्रीच्या वेळेत लोडशेडिंगमुळे रस्त्यावर लाईट नसल्याने नागरिक अधिकच भयभीत होतात, त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे। धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलाय। धाराशिवच्या 23 मंडळांमधील 2 लाख हेक्टरपर्यंत शेतीचं नुकसान झालंय। पंचनामे पूर्ण झाल्यावर प्रशासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। मालवणच्या समुद्राच्या भरतीच्या पाण्यात रापणसह होडी वाहून गेलेली आहे, यामुळे 8 लाखांचं नुकसान झालेलं आहे। ऐन हंगामात 40 मच्छीमार कुटुंबीय अडचणीत आलेले आहेत। श्रावण ते गणेशोत्सवामधील भाजीपाल्याची स्वस्ताई पितृ पंधरवड्यानं संपुष्टात आणली। बाजारभाव वाढायला सुरुवात झाली असून किरकोळ बाजारामध्ये वाटाणा 160 ते 200 रुपये किलो दरानं आणि गवारही 120 ते 160 रुपये किलो दरानं विकली जाते। राज्य सरकारनं हमीभावानं 20 लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे। प्रत्यक्षात 15 लाख टन खरेदीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, पण केंद्रानं मंजुरी दिली तरीही सद्यस्थितीत 15 लाख टन सोयाबीन खरेदी करण्याची राज्याची क्षमता नाही। गेल्या वर्षीचा अनुभव बघता हमीभावानं सोयाबीन खरेदीचे मोठं आव्हान राज्यासमोर आहे। मराठा समाजापाठोपाठ तुळजापुरामध्ये बंजारा समाज एकवटलेला आहे। मराठा समाजाच्या निर्णयाप्रमाणेच आमचाही निर्णय घ्या असं देवेंद्र फडणवीसांनी एससी प्रवर्गात समावेश करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते पाळावं असं बंजारा समाजानं फडणवीसांना म्हटलं। म्हणजे तसं निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलं। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तांबवे गावासह पंचक्रोशीचं ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवीची पालखी गावगावात निघत असते।
त्यानिमित्तानं प्रत्येक गाववाड्यामध्ये वाजत गाजत पालखीचं स्वागत झालं। घटस्थापनेला भैरवनाथ देव पाठरवाडी डोंगरावर मंदिरात जातो आणि तिथेच तो वर्षभर मंदिरामध्ये थांबतो असं या सगळ्यांचं मानणं आहे। जळगावमध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं केली। बिहारमधील महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली। कोल्हापुरातील मनोरमा कॉलनीमध्ये गॅसचा स्फोट झाला। घरातील तिघांचा मृत्यू झाला। या प्रकरणी गॅस कंपनीचा ठेकेदार आणि अभियंत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुडाळ पोलिसांनी गोवा बनावट दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली आहे। बनावट दारूसह दोन कारवर कारवाया करण्यात आल्या। 10,92,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। नेपाळमध्ये फिरायला गेलेले अकोल्यातील 10 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे। यातील 5 जण पोखरा इथल्या एका हॉटेलमध्ये सुरक्षित असून उर्वरित 5 जण काठमांडू इथल्या हॉटेलमध्ये आहेत। हे 10ही जण सुरक्षित असल्याची माहिती अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे। रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील काजळी गावामध्ये बाबन साळगावकर यांच्या नर्सरीतील राहत्या घरी चोरी झाली। चोरट्याने घरातील फ्रिज, इन्व्हर्टर आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या। 3 कपाटं फोडून सोनं आणि तांब्याची भांडी ही चोरली। जळगावातील एका इमारतीत लिफ्टमध्ये मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून डिलिव्हरी बॉयला जमावानं चांगला चोप दिला। पोलिसांनी हस्तक्षेप करत डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतलेला आहे। नागपुरात व्यापारी राजू दीपानी यांच्यावर भर रस्त्यात दरोडेखोरांनी गोळीबार केला आणि 50 लाख रुपये लुटले। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केलेला आहे। नाना पेठेतील टोळी युद्ध तसंच कौटुंबिक वादातून आयुष कोमकर याच्या खून प्रकरणामध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर याच्यासह 13 साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। पुणे पोलिसांनी नाना पेठेतील टोळी युद्धाला आळा घालण्याकरता मकोका लावावा अशी मागणी केली होती, जी पूर्ण झाली। दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे। महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी मोठ्या दिमाखात शिवतीर्थावर होणार असून मुंबई महापालिकेनं या मेळाव्याला परवानगी दिली आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। शिवसेना शिंदे गटानं आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महानगरपालिकेकरता कार्यकारी समिती जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेकरता स्वतंत्र अशी 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे। जळगावामध्ये डीपीडीसीच्या बैठकीमध्ये आमदार मंगेश चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकानं एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप केला होता। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं। मंगेश चव्हाण ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती। दरम्यान चव्हाण यांचा त्यांच्याच गृहमंत्र्यांवर विश्वास नसल्याची टीका माजी खासदार उन्मेष पाटलांनी केली आहे। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसीतून आरक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालाचं अवलोकन केलं असता मराठा आरक्षणाच्या जीआर नंतर एमपीएससीचा कट ऑफ घसरला असं बघायला मिळालं। जागतिक अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे। त्यांच्या किमती नव्या उच्चांकावर पोहोचल्यात। गेल्या एका वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल 44% तर चांदीच्या किमतीत 45% वाढ झाली आहे। 6 महिन्यांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात अनुक्रमे 26% आणि 29% इतकी प्रचंड वाढ झाली आहे। सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीमध्ये ला निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र ही प्रणाली तटस्थ असल्यानं त्याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही येत्या 2-3 आठवड्यांमध्ये सुरू होईल। त्यामुळे ला निनाचा पावसावरही फारसा परिणाम होणार नाही।